सार्थश्री दासबोध दशक 3 समास 6 आध्यात्मिक ताप. श्रीराम तापत्रयाचे लक्षण आता सांगितलेल निरूपण. श्रोती करावे श्रवण एकाग्र होऊनी. जो तापत्रये पोळला तो संत संगे निवाला. अंतर्भूत दोषला पदार्थ जेवी. क्षुधाक्रांतास मिळे अन्न तृषाक्रांतास जीवन. बंदी पडिल्याचे बंधन तोडिता सुख. महापुरे जाजावला तो पैल तिरास नेला. का तो स्वप्नीचा चेला स्वप्न दुःखी. कोणी कासी मरण येता दिले जीवदान. संकटास निवारण तोडिता सुख. रोगियास औषध सप्रचित आणि शुद्ध. तयासी होय आनंद आरोग्य होता. तैसा संसारे दुखवला त्रिविध तापे पोळला. तोच एक अधिकारी जाहला परमार्थासी. जे त्रिविध तापते कैसे आता बोली जेल तैसे. ये विषयी एक असे वाक्याधार. एक ताप आध्यात्मिक दुजा तो आदी भूतिक. तिसरा आदी दैविक ताप जाणावा. आध्यात्मिक तो कोण कैसी त्याची ओळखण. आदिभूतिकाचे लक्षण जाणीजे कैसे. आदी दैविक तो कैसा कवण तयाची दशा. हेही विशद कळे ऐसा विस्तार कीजे. हाजी म्हणून वक्ता झाला कथा विस्तारिता. आध्यात्मिक तापाता सावध ऐका. देह इंद्रिय आणि प्राण यांचे नियोग आपण. सुख दुःखे शिणे जाण या नाव आध्यात्मिक. देहामधून जे आले इंद्रिये आणि दुःख झाले. ते आध्यात्मिक बोलिले तापत्रयी. देहामधून काय झाले प्राणे कोण दुःख झाले. आता हे विशद केले पाहिजे की. खरुज खवडे पुळ्या नारू. न खरुडे मांजऱ्या देवी गोरू. देहामधील विकारू या नाव आध्यात्मिक. काख मांजरी केश तोड. ओखटे वर्ण काळफोड. व्याधी मूळ व्याधी महाजड या नाव आध्यात्मिक. अंगुळ वेडे गालफुगी. कंड लागे जे वाउगी. हिरडी सुजे भरे बलंगी या नाव आध्यात्मिक. वाउगे फोड उठती का ते सुजे अंग कांती. वात आणि तिडका लागती या नाव आध्यात्मिक. नाईटे अंदुगज कर्ण पेहाचे पोट विस्तीर्ण. बैसले टाळे फुटती कर्ण या नाव आध्यात्मिक. कुष्ठ आणि बोला कुष्ठ पंड्या रोग अति श्रेष्ठ. क्षयरोगाचे कष्ट या नाव आध्यात्मिक. वाटी वटक वायगोळा हाती पायी लागती कळा. भोंडी लागे वेळोवेळा या नाव आध्यात्मिक. ओलांडा आणि वळ पोट सुळाची तळबळ. अर्धशिशी उठे कपाळ या नाव आध्यात्मिक. दुःखी माज आणि मान पुष्टी ग्रीवा आणि वदन. अति सांधे दुखती जाण या नाव आध्यात्मिक. कुळीक तरळ कामिणी मुरमा सुंदरे माळिनी. विदेशी लागले पाणी या नाव आध्यात्मिक. जळ सोस आणि हिवारे गिरीविरी आणि अंधारे. जर पाचाव आणि शारे या नाव आध्यात्मिक. शैत्य उष्ण आणि तृषा क्षुधा निद्रा आणि दिशा. विषय तृष्णेची दुर्दशा या नाव आध्यात्मिक. आळसी मूर्ख आणि अपेशी भय उद्भवे मानसी. विसराळू दुश्चित हर्निशी या नाव आध्यात्मिक. मूत्र कोडा आणि परमे रक्तपिती रक्त परमे. खडा चढाचे निश्रमे या नाव आध्यात्मिक. मुरडा हा गवड उन्हाळे दिशा कोंडता आंदोळे. एक व्यथा सोन नकळे या नाव आध्यात्मिक. गाठी ढळली झाले जंत पडयाव आणि रक्त.
अन्न तैसेची पडत या नाव आध्यात्मिक. पोट फुगे आणि तडस भरला हिर लागला घास. फोडी लागता कासाविस या नाव आध्यात्मिक. उचकी लागली उसित गेला पीत उसळले उलट झाला. खरे पडसा आणि खोकला या नाव आध्यात्मिक. उसळला दमाणी धाप पडजीभ ठासी आणि कफ. मोवा ज्वर आणि संताप या नाव आध्यात्मिक. कोणी शेंदूर घातला तेणे प्राणी निर्बुजला. घशामध्ये फोड झाला या नाव आध्यात्मिक. गळ सोटे आणि जीव झडे सदामुखी दुर्गंधी पडे. दंतहीन लागती किडे या नाव आध्यात्मिक. जरंडी घोलाणा गंडमाळा अवचिता स्वये फुटे डोळा. आपणची कापी अंगुळा या नाव आध्यात्मिक. कळा तिडका लागती काते दंत उन्मळती. अधर जिव्हा साडती या नाव आध्यात्मिक. कर्ण दुःख नेत्र दुःख नाना दुःखे घडे शोक. गर्भांध आणि नपुष्यक या नाव आध्यात्मिक. फुले वडस आणि पडळे किड गर्ता रातांधळे. दुश्चित भ्रमिष्ठ आणि खुळे या नाव आध्यात्मिक. मुके बधिर राखोडे थोटे चळले आणि वेडे. पांगुळ कुर्हे आणि पावडे या नाव आध्यात्मिक. तारसे धुले काणे कैरे गारोळे जामुन टाफरे. शंडा गुळे गेंगाणे विदरे या नाव आध्यात्मिक. दातिरे बोचिरे घानाळ घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ. अतिकृश अति स्थूळ या नाव आध्यात्मिक. तोतरे बोबडे निर्बळ रोगी कृप कुटिळ. मत्सरी खादाड तपिळ या नाव आध्यात्मिक. संतापी अनुतापी मत्सरी कामिक हेवा तिरस्कारी. पापी अवगुणी विकारी या नाव आध्यात्मिक. उठवणे ताटा करक आवटळे आणि लचक. सुजी आणि विचालक या नाव आध्यात्मिक. सल आडवे गर्भपात स्तन गुंते सनपात. संसार कोंड्याप मृत्य या नाव आध्यात्मिक. नख विख आणि हिंगुडे बाष्ट आणि वाबडे. उगीच दात खिळ पडे या नाव आध्यात्मिक. झडती पाती सुजती भववा नेत्री होती रांझण वडिया. चाळसी लागे प्राणिया या नाव आध्यात्मिक. वांग तिळ सुरमेलासे चामखिळ गलंडे मसे. चुकुर होई जे मानसे या नाव आध्यात्मिक. नाना फुगे आणि आवाळे आंगी दुर्गंधी प्रगळे. चाई चाटी लाळ गळे या नाव आध्यात्मिक. नाना चिंतेची काजळी नाना दुःखे चित्त पोळी. व्याधी वाचून तळमळी या नाव आध्यात्मिक. वृद्धपणीच्या आपदा नाना रोग होती सदा. देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक. नाना व्याधी नाना दुःखे नाना भोग नाना खांडके. प्राणी तळमळी शोके या नाव आध्यात्मिक. ऐसा आध्यात्मिक ताप पूर्वपापाचा संताप. सांगता सरे नामुप दुःख सागर. बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे. पुढे बोलिले स्वभावे आदिभूतिक. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे. आध्यात्मिक ताप निरूपण नाम समास 6वा. श्रीराम श्रीराम श्रीराम.